तर सगळ्यात पहिला मंत्र हा आहे की तुम्ही धार दिली पाहिजे म्हणजे, आणि ती धार देणं येणारे वाचन सगळ्या तरुणांनी नाही का आपल्या अवतीभोवती बघितलं पाहिजे. त्यांना बाहेरच्या मोटिवेशनची गरज राहणार नाही. म्हणजे मेहनत करणाऱ्या लोकांनी ज्यावेळेस तुम्हाला दिसतात, मला वाटतं त्यांच्यासारखं मेंटर आणि त्यांच्यासारखं इन्स्पिरेशन. एंटरप्रेन्योरशिप इज रोलर कोस्टर राईड. जर तुमची तयारी असेल की आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत, वडिलांकडे गेलो म्हणलं पप्पा ते माझ्याकडे काय होतं, वडील म्हणले चला आपण कपडे घेतो. परीक्षा मी 20-25 हजार खर्च केले तर आपण म्हणतो नाही, ते म्हणले तुला तुझी अवकात कळायची, तू 3 वर्ष नाही घाल. वडील म्हणले तुला माहिती का फुलपाखराचा जन्म कसा होतो? म्हणलं हा एक मातीचा ढिगारा असतो. म्हणले त्या मातीचा ढिगारा बाहेरून फोडलात काय? म्हणलं आळी बाहेर. आणि ते म्हणले त्या आळीने आतून ढिगारा फोडलात काय? म्हणलं फुलपाखरू. म्हणले तू ठरव, संघर्ष करून तुला फुलपाखरू म्हणून उडायचं आहे का माझ्या मदतीने आळी म्हणून जायचं? मला वाटतं की येणाऱ्या काळात महाराष्ट्रातल्या ह्या ग्रामीण पालकांना एकच सांगणे की मिनिमम मुलाला काय जमतं ते एकदा करून बघू. डिग्री झाल्या व्यवसायात पुढं आधी समजून घ्यावं. आणि आयडिया जर डोक्यात नसेल तर आयडियासाठी वाचलं पाहिजे, अभ्यासलं पाहिजे, फिरलं पाहिजे. हे झाल्यानंतर व्यवसाय चालू. म्हणजे मी एका ठिकाणी हसून म्हणलो होतो, आपल्याला गावचा म्हसोबाला नारळ फोडा वाटत नाही, पण तिरुपतीला गेल्यावर तो काहीतरी दिला असं वाटतं. म्हणजे तोच काम त्या कौतुकाच्या झालरात न अडकता अजून मला काय जास्त देता येतं